सेफ आहे आणि रात्रीचा स्टे जो आहे आपला तो आपण बक्सरमध्ये गेला. पटनामध्ये बक्सर म्हणून एक सिटी आहे, तिथं आपण काल रात्रीचा स्टे केला आणि आता आपण निघालो आहे अयोध्येला. अयोध्या अजून किती किलोमीटर आहे? हां, अयोध्या किती किलोमीटर आहे? आता इथून अयोध्या आहे 293. नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे काय केलं नाही आम्ही, फक्त ज्या हॉटेलला स्टे केला होता तिथं फक्त आम्ही चहा घेतलेला आहे आणि आता आपण निघालो आहे. नाही म्हणलं तरी 3 तास तरी लागेल आपल्याला अयोध्येला जायला. फैजाबाद आहे, अयोध्येमधलं फैजाबाद. बरेचसे मंदिरं तुम्ही बुक केलं तरी महाग जाईल, की ऑलमोस्ट 800-900 पर्यंत जाते. पण आम्ही बुक नाही केले, आम्हाला फक्त राम मंदिर बघायचं आहे. त्यामुळे आम्ही तो आम्हाला तर राम मंदिरामध्ये सोडवणार आहे. म्हणजे काहीतरी त्यांनी 100 रुपये चार्जेस घेतलेले आणि येताना बघूयात. मग येताना पण सेम अशीच एखादी ऑटो करून आपण जिथं गाडी पार्क केली तिथं आपण जाऊया. आणि आम्हाला राम मंदिराचं जो चेकपोस्ट आहे तिथं सोडलं आणि तिथून आता त्यांनी सांगितलं की 100 मीटरवरती पुढे चालत जा आणि तिथं तुम्हाला, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की चेकपोस्टला जे आहे ते रिक्षा अलाउड नाही आहेत आतमध्ये. असं गर्दी भरपूर आहे. एंट्रन्सला आपण आलेलो आहे, एंट्रन्सच्या आतमध्ये आपण आलेलो आहे. आज क्रिसमस असल्यामुळे गर्दी आहे. आपण लाईनमध्ये लागलेलो आहे. तिथं जे आहे तिथं सुगरू किल्ला आहे. आतमध्ये आलो लाईनीमध्ये, एवढी गर्दी आहे. चप्पल पण अशी झाली तर मिलक्या पण फिरतात येतं. चप्पलसाठी तर चप्पल काढायचं तिथं. आज क्रिसमस असल्यामुळे खूप गर्दी आहे. बाय द वे सगळ्यांना मेरी क्रिसमस. मोबाईल जमा करायचा आहे. मोबाईल जमा केल्यानंतर तर मग आतमध्ये, कारण मोबाईलला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काहीच अलाउड नाही आहे. फायनली 3 तास रांगेमध्ये उभं राहून दर्शन झालं आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता.
आता मोबाईल घेतला. इथं त्यांचा वेटिंग एरिया आहे हा त्यांचा. जे कोण दर्शन घेऊन येतात त्यांनी इथं वेटिंग करू शकतात, कारण भरपूर चालणं आहे, खूप चालणं आहे रांगेमध्ये, भरपूर म्हणजे खूप जास्त चालणं आहे. इथून लोक येतात ते बघा दर्शन घेऊन. पूर्ण अख्खा वेटिंग एरिया आहे. आता मोबाईल तर घेतलेले आहेत, तर फक्त चप्पल घालायचं आणि निघायचं. एवढं चालू नाही आता, पण आम्ही चालत चाललो आहे पार्किंगकडं. एकही ऑटो भेटत नाही, म्हणजे भेटत आहे पण ते भरलेलं आहे त्यामुळं. आणि गाडी तर आपण जवळजवळ 1.5 किलोमीटर पुढं लावलेली आहे पार्किंगला. तर बघायचं रिक्षा कशा भेटतात काय भेटतात. तिकडे रिक्षा आहेत रिकामे, तिकडे बघावं लागेल. खाली जी पार्किंग आपण जे पार्किंगला गाडी लावली त्याच्या बाहेर एक पाणीपुरीवाला आहे. त्याच्याकडे 6 प्रकारचे पाणी आहे. एक इमली पाणी आहे, तिखट पाणीपुरी आहे, पुदिना पाणी आहे, निंबू पाणी आहे, जलजिरा पाणी आहे. सगळ्या प्रकारचे त्याच्याकडं पाणी आहे. तर इथं आल्यानंतर जर संध्याकाळच्या टाईमला हा भैया असेल तर तुम्ही याच्याकडची पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा. आणि या साईडला 2 हिंग आणि जिरा पाणीपुरी आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्रकारचे त्याच्याकडे पाणी आहे. स्पेशल तिखट इमली पाणी, स्पेशल पुदिना, स्पेशल निंबू, स्पेशल जलजिरा, सगळ्या प्रकारचे पाणी. इकडे पण पलीकडे 2 प्रकारचे आहेत.